पाठ दुसरा, वनस्पती, रचना व कार्ये. मुलांनो, पहिल्यांदा मला सांगा की वनस्पतींचे महत्त्वाचे अवयव कोणते? मूळ, खोड, पाने, फुले, फळे. अगदी बरोबर. आता या अवयवांची आपण सविस्तर ओळख करून घेऊया. मूळ. मातीमध्ये कोणतीही बी पेरा आणि पाणी शिंपडा. 2-3 दिवसांनी काय दिसतं ते मला सांगा. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा एक भाग दिसतो, याला म्हणायचं आदिमूळ. तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागाला म्हणायचं अंकुर. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो आणि पुढे तो निमुळता होत टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीचा हा अवयव म्हणजे मूळ. जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना उपमुळं फुटतात आणि तिरपी वाढून ती जमिनी दूरवर पसरून झाडाला आणखीन आधार देतात, त्यांना म्हणायचं सोटमूळ. मुळाच्या टोकांच्या भागांवर जे केसासारखे धागे आहेत ते म्हणजे मूलरोम. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो आणि मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर जे टोपीसारखं आवरण, त्याला म्हणायचं मूलटोपी. आता काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा म्हणजे खोड ठेवा. त्याची मुळं पाण्याच्या दिशेत राहतील असं बघा आणि 8 दिवसांनी या मुळांचं निरीक्षण करा. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळं म्हणतात. म्हणजेच मुळांचे प्रकार 2. एक सोटमूळ, जे आपल्याला द्विदल वनस्पतींमध्ये दिसतं, आणि दुसरं तंतुमय मूळ, जे आपल्याला एकदल वनस्पतींमध्ये दिसतं. याशिवाय मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळं आणि जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळं अशी 2 प्रकारची मुळं असतात. यांची विविध कार्य म्हणजे माती घट्ट धरून ठेवणं, पाणी, खनिज आणि क्षार शोषून घेणं, आधार देणं. आणि यासाठी त्यांच्यामध्ये जे जे बदल होतात त्यांना म्हणायचं रूपांतरित मुळं. यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळं, आधार मुळं, धावती मुळं आणि श्वसन मुळं यांचा समावेश आहे. तसंच मुळा, गाजर, बीट यांच्या जमिनीखालील भाग जाड, मौसल आणि फुगीर असतो. प्रत्यक्षात हे आहे वनस्पतीचं खोड आणि त्याचं कार्य आहे अन्न साठवणं. यानंतरचा अवयव म्हणजे खोड. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसा जसा वाढायला लागतो तशी तशी खोडाची लांबी पण वाढायला लागते. खोडावर पेरं असतात. जिथे पेरं असतं तिथं पान फुटतं. खोडाच्या 2 पेरातील अंतर म्हणजे कांड आणि खोडाच्या अग्रभागाला मुकुल असं म्हणतात. यानंतर पान. खोडाला पेराच्या जागी पान असतं आणि ही पानं सर्वसाधारणपणे पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला म्हणायचं पर्णपत्र आणि त्या पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात. ही पर्णधारा कधीकधी अशा प्रकारे सलग असते, कधीतरी अशा प्रकारे खंडित असते, तर कधीतरी अशा प्रकारे दंतेरी असते. पर्णपत्राच्या पुढचं टोक म्हणजे पर्णाग्र. हे निमुळतं, टोकदार किंवा गोलाकार असतं. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतं तर काहींना नसतं. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल आणि काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा जो भाग, त्याला म्हणायचं उपपर्ण. मात्र सर्व वनस्पतींमध्ये उपपर्ण नसतात. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. हे झालं साधं पान. मात्र काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये जर विभागलेलं असेल तर ते आहे संयुक्त पान. आता खोडांवरील पानाची मांडणी जी असते ती एकांतरित असते, म्हणजे एका बाजूला एक, मग दुसऱ्या बाजूला एक, मग पुन्हा एका बाजूला, याप्रमाणे. किंवा आवर्ती असते म्हणजे आवर्तनासारखी, किंवा सम्मुख म्हणजे समोरासमोर असते, किंवा मग वर्तुळाकार पण असते. आणि जर आपण आकारानुसार पर्णपत्र बघितली तर ती गोलाकार, हस्ताकार, तरफदार किंवा लंबाकार अशा प्रकारची दिसतात. पिंपळाचं पर्णपत्र जर बघितलं तर मधोमध एक जाड शीर असते आणि त्यामुळे मुख्य पर्णपत्र जसं काही 2 भागात विभागलंय असं वाटतं.
या मुख्य शिरेला आणखीन उपशिरा फुटतात आणि एक जाळच तयार होतं. आणि म्हणून पिंपळाचं पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास असणारं असतं. आणि जर आपण मक्याचं पर्णपत्र बघितलं तर सगळ्या शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांना समांतर दिसतात. म्हणून मक्याचं पर्णपत्र समांतर शिराविन्यास असणारं असतं. यानंतरचा अवयव म्हणजे फूल. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचं एक टोक खोडाला जोडलेलं असतं आणि फूल ज्या ठिकाणी देठाला येतं तो भाग सामान्यतः पसरट आणि फुगीर असतो, त्याला म्हणायचं पुष्पाधार. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात. निदलपुंज म्हणजे कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागांनी झाकलेलं आवरण म्हणजे निदलपुंज. दलपुंज म्हणजे पाकळ्यांनी बनलेला भाग. यामध्ये वेगवेगळे रंग आणि आकार असतात. पुमंग हा फुलाचा पुल्लिंगी भाग पुंकेसराचा बनलेला असतो, त्यामध्ये परागकोश आणि वृंत असतात. तर जायांग हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो, त्यामध्ये कुक्षी, कुक्षी वृंत आणि अंडाशय असतं. परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण कुक्षीवर जाऊन पडतात, याला म्हणायचं परागीभवन. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचं फलन होऊन त्याचं रूपांतर बी मध्ये तर अंडाशयाचं रूपांतर फळात येतं. तुम्हाला फुलावर भिरभिरणारी फुलपाखरं दिसली की नाही? आता यांचा काय उपयोग असतो? तर या फुलपाखरांमुळे परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलावर जाऊन पडतात आणि परागीभवनाला मदत होते. यानंतरचा अवयव म्हणजे फळ. कितीतरी प्रकारची फळं आपल्याला माहिती आहेत. प्रत्येक फळ वेगळं असतं. आकार, रंग, चव हे तर वेगळं असतंच, पण आंब्यामध्ये एकच कोय तर फणसामध्ये असंख्य गरे आणि बिया असतात. आता समजा वाटाण्याच्या बिया तुम्ही 3 ते 4 तास पाण्यात भिजवल्या आणि चिमटीने दाबल्या तर तुमच्या काय लक्षात येईल की बीचे 2 समान भाग होतात. ज्याचे असे 2 समान भाग होतात त्यांना द्विदल बी म्हणतात. पण काही वनस्पतींचे 2 समान भाग होत नाहीत, त्यांना म्हणायचं एकदल बी.